गेल्या काही वर्षापासून पुण्यात अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली आणि या घटना रोखण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. आता प्रशासनाच्या या प्रयत्नांना स्थानिक नागरिक असतील, काही सामाजिक संस्था असतील, यांचं देखील मोठं पाठबळ मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता पुण्यातील वर्क फॉर कम्पॅशन ही संस्था गेल्या अनेक वर्षापासून रस्ते अपघात रोखण्यासाठी काम करत आहेत आणि ही संस्था जर आठवड्याला काम करत आहे. या संस्थेचं नेमकं कामकाज काय आहे ह्याविषयी जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शहानवाज पठाण. वर्क फॉर कम्पॅशनचा मी स्वयंसेवक आहे. आमची ही संस्था वर्क फॉर कम्पॅशन जगात 14 देशांमध्ये आणि भारतात 250 पेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. आम्ही मूळतः 3 क्षेत्रामध्ये काम करतो: समाज, पर्यावरण कल्याण, सांप्रदायिक सौहार्दता आणि सतयुग आणायचा आणि भारताला विश्वगुरू बनवायचा आहे. समाज आणि पर्यावरण कल्याणमध्ये आमचा एक मोठं आहे की आपल्या पुण्यामध्ये की जे ऍक्सिडेंट आहे त्यांचं प्रमाण कमी करणे. त्याच्यासाठी आम्ही आठवड्यातनं एकदा पोलीस परमिशन सोबत सिग्नलवर येतो आणि सिग्नलवर वेगवेगळे प्लॅकार्ड घेऊन उभे राहतो, जे आपल्याला नियमांबद्दल काही माहिती दर्शवतात. जसे रस्त्यावर पौढ्यांची काळजी घ्या, नंतर मग सिग्नलचा सन्मान करा, आपला हेल्मेट वापरा, सीट बेल्ट वापरा, अशा विविध प्रकारचे हे प्लॅकार्ड आहेत, हे माहितीदर्शक फलक आहेत. हे घेऊन आम्ही सिग्नल जेव्हा लागतो, रेड होतो, लाल होतो, तेव्हा आम्ही त्या सिग्नलवर थांबतो आणि लोकांना यासाठी प्रबोधन करतो. आणि आम्ही लोकांना खास करून प्रोत्साहन करतो, कारण की ज्यांनी समजा हेल्मेट घेतलेलं असेल त्याला आम्ही प्रोत्साहित करतो, त्याला सल्यूट करतो आणि त्याला आमच्यातर्फे एक गुलाब पुष्प भेट देतो. आणि जसंच त्याच्यामध्ये कोणी कार चालवत असेल, 4 व्हीलर चालवत असेल, तर त्याच्यामध्ये त्यांनी सीट बेल्ट लावला असेल तर आम्ही ते सीट बेल्ट लावलेल्या माणसाला आपण प्रोत्साहित करतो, त्याला सल्यूट करतो आणि आमच्यातर्फे त्याला पुष्प देतो. ह्या प्रकल्पाद्वारे एक रिसर्च आहे ज्याच्यामध्ये असं आढळून आलं आहे की जर हे प्रकल्प नियमित स्वरूपात जर राबवले गेले तर जे अपघात होतात त्यांचं प्रमाण 36% कमी होतो. म्हणजे विचार करा, जर 100 लोक याच्यामुळे आहत होत असतील, त्याच्यातले 36 लोक वाचतील. आणि हेच संकल्पना घेऊन आम्ही पुढे निघालेलो आहोत. ही सगळीची उपक्रम होतात ते पोलीस आणि प्रशासनाला सोबत घेऊन होतात. आणि आमचा असा हेतू आहे की हे पूर्ण भारतामध्ये असं व्हावं जेणेकरून ज्या मृत्यू होतात ऍक्सिडेंटमुळे, अपघातामुळे, त्या कमीत कमी व्हाव्या. धन्यवाद. या अपघातांच्या घटना रोखण्यासाठी प्रशासनाकडून राबवण्यात येणाऱ्या सातत्यपूर्ण उपाययोजना असतील, अशा सामाजिक संस्थांचं पाठबळ असेल, या सगळ्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघातांच्या घटना रोखण्यासाठी मदत झाली आहे. न्यूज 18 लोकल, पूजा पाटील, पिंपरी चिंचवड, पुणे.